नमस्कार सर्वांना आणि सर्वांचं मी आज मनापासून स्वागत करते. आजचा आपला चौथा दिवस आहे. तर आज आपण म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलं, की आपल्याला म्हणजे कठीण वेळ काय असते, तिचं काय महत्त्व असतं, तिला आपण गुरु मानलेलं आहे किंवा आपण मार्गदर्शक मानलेलं आहे. तर कठीण वेळ आपल्याला ॲक्चुअली म्हणजे मजबूत करण्यासाठी आलेली असते. हा एक दृष्टिकोन ठेवायला शिकलो आपण. त्याच्यानंतर आपल्या शरीराच्या सवयी कशा असायला पाहिजे आणि आपलं शरीर जर आपलं चांगलं असेल, तर आपलं कसं सामर्थ्य आपल्याला मिळतं. आपलं मन जर पक्कं असेल किंवा स्थिर आणि स्तब्ध असेल, तर कसं आपल्याला सामर्थ्य मिळतं, ह्या गोष्टी आपण पाहिल्या. पण आजचा विषय आहे, की हा कठीण वेळामध्ये आपल्याला योग्य लोकांची साथ किंवा संगत पाहिजे आहे आणि ही खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि सगळ्यात आणखी महत्त्वपूर्ण म्हणजे आता आपल्या सोबत असणारे लोकं कोण आहेत? असणारे लोकं सोबत म्हणजे तुमच्या घरचे लोकं असतील, तुमचे ओळखीचे मित्र-मैत्रिणी असतील किंवा इव्हन कधी-कधी आपण कुठे बाहेर गेलो, त्यावेळेसही तुमच्या आजूबाजूचे लोकं, अननोन लोकं जरी असतात, तरी तुम्हाला मदत करणारे असतात किंवा धावून येणारे असतात किंवा तुमच्यासोबत हसणारे किंवा तुमच्यासोबत बोलणारे असतात. तर याच्यावरूनच आपल्याला समजतं की त्यांची एनर्जी किंवा तुमच्यासोबत असणारे लोकं कसे आहेत. तर ही खूप महत्त्वाची वेळ आहे. आता जसं श्रद्धा तिथून येते आहे कॅनडावरून. कोणीच नाहीये तिच्यासोबत. एक तिची फक्त मांजर आहे आणि काय आहे तिच्या सगळे अनोळखी आणि अनोळखी देशामध्ये, जर्मनीमध्ये म्हणजे जिथे काहीच आपलं माहिती नाहीये, अशा ठिकाणी ती अडकली. पूर्ण एक रात्र एक दिवस. म्हणजे कठीणच आहे ना, एका एकट्या मुलीसाठी एवढ्या दूरचा प्रवास आणि असं हे करणं. सगळं बिघडलं ताल आणि त्याच्यात दोष तिचा काहीच नाहीये. किती लेट आली, किती आलं असं काहीच नाही. पण अशा कठीण वेळेस जिथे तिला एकटं वाटलं, तेव्हा आणि ती पोहोचली त्या म्हणजे जर्मनीला, तेव्हा त्यांचा जो हे होता, ऑफिस होता, म्हणजे जिथून तिने तिकीट हे केलं होतं, ते ऑफिसच बंद झालं होतं. म्हणजे ते 4-5 वाजेपर्यंतच काहीतरी असतं आणि ही 6 वाजता तर एअरपोर्टला पोहोचली. मग अशा वेळेस हे म्हणजे कसं करायचं कसं? तर मग तिथूनही आणि परत फोन म्हणजे इंटरनेट हे बंद असतो, म्हणजे बंद होऊन जातो. इथून तिथे, तिथून येणं. पण तिथून मग परत फोन करणं, दुसऱ्यांचे अननोन लोकांचे फोन घेणं, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करणं, तिथे बोलणं, त्या लोकांनी मदत करणं, त्या एअरपोर्टच्या लोकांनी मदत करणं आणि त्या ज्या व्यक्तीच्या थ्रू तिने तिकीट हे केलं होतं, तिथे मदत करणं, म्हणजे हे सगळ्या गोष्टी कशा घडून आल्या. म्हणजे ही कठीण वेळ असूनही म्हणजे सगळ्या लोकांनी, अननोन लोकांनी, अननोन देशाचे लोकं, अननोन सगळे लोकं, पण कशी महत्त्वपूर्ण ठरली आणि कशी मदत केली. तिला तिच्या म्हणजे प्रवासामध्ये. हो ना? तर ही पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे, की ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला म्हणजे मदत करतात. तर तुमची जी कठीण वेळ असते, तर ती तुमचं सामर्थ्य कसं दाखवून देते. तर हे कसं आलं सामर्थ्य? तर तिचं बोलण्याची हिंमत असेल, तिचा तो आत्मविश्वास असेल आणि यात त्यातल्या त्यात आणखी मांजर. बरं नुसती मांजर ठेवलं नाही, तर तिचं खाणं-पिणं, तिचं सुशी करणं. आता माणसाला तर आपण सांगू शकतो, बच्च्याला डायपर घालू शकतो, पण मांजराला थोडी घालू शकतो. तिला बरोबर त्या ह्याच्यात ट्रेनिंग देणं, तिला आपल्यासोबत टॉयलेटला नेणं, तिथे म्हणजे तिने इतकं कौतुकास्पद सांगितलं, की "मम्मी इथे सू करायला, तिथे सू करायची गं." एवढा वेळ ती शांत हे करणं. म्हणजे किती मस्त ही गोष्ट तिची म्हणजे तिने एन्जॉय केलं ॲक्चुअली 1 दिवस 24 तास लेट. त्या म्हणजे 24 तास आणि तेवढ्या दिवसामध्ये तिला एक वेळ मिळाला, तर ती थोडंसं तिथल्या तिथले जर्मनीचे स्पॉट फिरून आली. इव्हन म्हणजे एअर इंडियाच्या यांनी तिला एक्स्ट्रा पैसे दिले, कारण पैसे पण नव्हते. कारण तिथे हे बदलतं. अ, आपले कॉइन हे बदलतात ना, रुपीज वगैरे नसतात आणि ना कॅनडाचं, ना भारताचं. मग चालतं कुठलं? तर मग जर्मनीचं. जर्मनीचं नव्हतं. तर तिथल्या तिथे एअरपोर्टवाल्यांनी तिला पैसे पण म्हणजे ची मदत केली त्यावेळेस. ते किती सुंदर आहे म्हणजे, हो ना? तर अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला म्हणजे ह्या कठीण वेळामध्ये ही कशी कोणाची अननोन लोकांची सुद्धा मदत मिळू शकते आपल्याला. तर हे आपल्याला म्हणजे हे कसं होतं त्यावेळेस म्हणजे तो एक ब्रह्मांड एक प्रकारचा आपला परीक्षा बघतो म्हणा किंवा तुम्हाला एक तुमचं आत्मविश्वास वाढवण्याचा हा एक हे असतो. फक्त तुम्ही घाबरले नाही पाहिजे. त्याला ठामपणे उत्तर देता आलं पाहिजे. तर त्याला म्हणतात आपण सामर्थ्य निर्माण करणं. आणि तुम्ही हेही बघितलं असेल कधी, की एखादी व्यक्ती जेव्हा आजारी असते, तर तिचं औषध जेव्हा जितकं म्हणजे औषध जेवढं महत्त्वपूर्ण असतं, डॉक्टर्स आहेत, जे काही सगळं दवाखाना आहे, सगळं म्हणजे महत्त्वपूर्ण असतं. पण तिचं मनोबल वाढवणारं, त्या व्यक्तीचं मनोबल वाढवणारा आधार
म्हणजे तिच्याजवळ सतत कोणीतरी असणं, जवळ बसणं, काळजी घेणं, प्रेमाने हात धरून म्हणजे काहीतरी चारणं किंवा "मी आहे तुझ्यासोबत, तू ठीक होशील." वेळेवर औषध देणं किंवा डॉक्टरांशी बोलणं, डॉक्टरांना बोलावून नेणं बोलवणं वगैरे हा जे कोणी आपल्यासोबत तिथे असतं, तो सुद्धा एक खूप मोठा व्यक्तिमत्व असतं. भलेही ते आपली मुलगी असते. आता माझ्यासोबत नेहमी माझी मुलगी म्हणजे श्रद्धा असते. कुठेही मला काहीही झालं, मी आता जवळ-जवळ 6 महिने झाले मी टू व्हीलर, फोर व्हीलर चालवणं म्हणजे असं वाटतं विसरूनच गेली. कारण माझं आताचं इथे ऑपरेशन झालं ना, ॲक्सिडेंट झाला होता मागे. तर मी पडले तिथे हे झालं होतं, हाड हाड तुटलं होतं, प्लेट वगैरे टाकली. तर तेव्हापासून टू व्हीलर चालवणं बंद आणि सगळं म्हणजे सगळं दवाखान्यातलं पासून बाहेरचं सगळं शुभी करत असते. तर ते सुद्धा मला म्हणजे आता विसरल्यासारखं झालं. तर हे केवढा मोठा म्हणजे आधार असतो आपला आणि किती मोठं म्हणजे आपल्याला एक हे आधार देणारी म्हणजे पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्यासोबत असते, की "तू ठीक होशील, मी आहे." म्हणजेच योग्य लोकांची साथ असणं म्हणजे कठीण काळातला सगळ्यात मोठा बेस्ट विशेष म्हणा, आशीर्वाद म्हणा किंवा सोबत असणं किंवा हिंमत असणं हे असते. ठीक आहे. तर आपण याच्यावरती मुख्य पॉइंट्स बघूया, की कठीण वेळा म्हणजे योग्य लोकांची सोबत असणं म्हणजे काय? कसं असतं? म्हणजे काय आहे नेमकं? तर त्याच्यातले 5 पॉइंट्स आपण आज बघूया. पहिलं पॉइंट आहे, की आधार देणारे लोकं. पॉझिटिव्हली म्हणजे आधार देणारी लोकं ही सगळ्यात मेन ऊर्जा असते, कठीण काळातली. जी ऊर्जा मिळते तुम्ही स्वतः म्हणजे घाबरलेले असाल किंवा कसं करू, काय करू? तर अशा वेळेस तुम्हाला जे तुमच्यासोबत नुसतं मी आहे, असं म्हणणारं जरी असेल, तरी सुद्धा तुमच्यासोबत ती पॉझिटिव्ह ऊर्जा आहे. आधार देणारी ऊर्जा आहे. तर जेव्हा आपण खचतो, त्यावेळी एकच शब्द म्हणजे म्हणणारा असतो, की "मी तुझ्यासोबत आहे." असं म्हणणारा जो शब्द, ती एनर्जी आपल्याला इतकी देते, की ते म्हणजे पर्वत हलवू शकतो, असं म्हटलं तरी चालेल. पर्वत हलवू शकतो म्हणजे तुमच्यामध्ये आहे. ती काय करते, काय नाही करत त्याच्यानंतरचं नाहीये. पण ती मी आहेच तुझ्यासोबत आणि अशा वेळेस, की जेव्हा तुम्ही खचता आहात त्यावेळेस, तर हे योग्य लोकं आपल्याला खूप म्हणजे चांगलं बळ देतात किंवा आपल्यामध्ये ते एक ऊर्जा भरवतात. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असे लोकं जवळ असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. तर आपल्याला असे लोकं परत उभं करण्यात म्हणजे आपली ऊर्जा देण्यामध्ये मदत करत असतात. दुसरा पॉइंट आहे, नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवणं गरजेचं आहे. नकारात्मक लोकांपासून म्हणजे जे तुम्हाला सतत काही ना काही दोष दाखवत असतात किंवा तुमची तक्रार करत असतात, की जसं आता मला ॲक्सिडेंट झाला, तर पहिला शब्द मला म्हटलं असतं कोणी नकारात्मक, की "तुला बघता नाही येत? काय गरज आहे तुला कपडे धुवायची? किंवा इथे स्टूलवर उभं राहायचं का? आपलं वय बघून हे करायचं." असं तसं वगैरे. "फालतू तर माझ्या मागे कटकट लागली. तुला दवाखान्यात न्या, तिथे न्या आणि केवढा खर्च आता असं." असं पण बोलणारी लोकं असू शकतात. है ना? पण हे नेहमी आपल्याला दोष दाखवतात. तर हे म्हणजे नकारात्मक लोकं असतात. हे आपल्याला लहान करतात. म्हणजे आपली ऊर्जा ओढून नेतात आणि अशा लोकांचा परिणाम म्हणजे काय होतं तुमचं मन की खाली ओढलं जातं. तुम्ही खाली पडता. तुमची ऊर्जा म्हणजे साठत नाही, ती वेस्ट होते किंवा ती चुकीच्या मार्गाने जाते. तर म्हणून कठीण वेळ जेव्हा तुमच्या वेळेस आलं, मग आता साधी गोष्ट तर मी माझं सांगते, की मी पडले. तर ही कठीण वेळ त्यावेळेस आणि तो हाड मोडला. नुसतं पडल्याचं हे नव्हतं. पण हे हाड हा हात अगदी असा उलटा असा झाला होता. म्हणजे माझंच मला असं भीती वाटली होती, की असा हात तर कधी होत नाही. म्हणजे इथली हड्डी तुटली, ते असं पडलं होतं. मी त्याला असं उचललं तर तेव्हा इतकं दुखून आलं ते. म्हटलं काहीतरी गडबड झालं आता. म्हणजे मलाही नव्हतं माहिती, की हड्डी कधी कशी तुटते. कारण आयुष्यात कधी झालंच नव्हतं असं काही. तर तशा पद्धतीने ते झालं. पण त्यावेळेस मात्र तुम्हाला म्हणजे एक साधं तब्येतीचंही म्हटलं, तरी सुद्धा तुम्हाला चल लगेच तू तिने लगेच एक Google केलं, की कोणाकडे जायचं, डॉक्टर काकांना भेटली, लगेच फोन केलं. डॉक्टर काकांनी हे केलं. नंतर मग आम्ही पॉलिसी होती आमची, तर मग पॉलिसी कुठून मिळतं? मग त्यांनी त्या काकांनी फोन परत केले, की हे डॉक्टर्स आहेत, इथे आहे, तिथे आहे, असं. तर हे किती म्हणजे पटापट हे सगळी पॉझिटिव्ह एनर्जी एक प्रकारची सगळीकडनं आपल्याला म्हणजे भेटून आली. म्हणजे हे आपल्याला आपला ग्रुप असा बनवावा लागतं, की कोण आपल्यासाठी खऱ्या प्रसंगी मदत करू शकतात किंवा आपल्यासाठी उभं तरी राहू शकतात. निदान पॉझिटिव्ह तरी बोलू शकतात.
तर अशा लोकांपासून जवळ आपल्याला जायचं आहे. पण नकारात्मक लोकांपासून दूर किंवा अंतर ठेवणं खूप गरजेचं असते. कारण नकारात्मक लोकं आपली ऊर्जा खेचून घेत असतात. तिसरा पॉइंट आहे, की गुरु किंवा मार्गदर्शक किंवा आपण कोच हे तुमच्या लाईफमध्ये असणं खूप महत्वाचं आहे, की कोणीतरी तुम्हाला कोचिंग करत आहे, की काय लाईफ काय आहे? कसं म्हणजे तुम्हाला काय आणि योग्य पद्धतीने, सायंटिफिक पद्धतीने तुमचं म्हणजे डायरेक्ट तुमच्याशी हे न करणं. जसं आता आपण कोचिंग करतोय, तर डायरेक्ट कोणाचा एकाचा प्रॉब्लेम घेत नाही. तर आपण पूर्ण ह्युमन बीइंगचं आपण एक हे करतोय. त्याच्यामध्ये आपणही आलो, की आपल्यासोबतही असं घटना घडू शकते. तर अशा पद्धतीने जो तुम्हाला मार्ग दाखवू शकतो आणि नुसतं मार्ग दाखवणं नाही, तर आपल्या अनुभवाने मार्ग दाखवतो. तर असा प्रत्येकाला, प्रत्येक व्यक्तीला असा एखादा जीवनामध्ये कोच ॲज अ कोच म्हणून, ॲज अ गुरु म्हणून, ॲज अ मार्गदर्शक म्हणून असणं खूप महत्त्वपूर्ण ठरतं. गुरु किंवा कोच म्हणजे हा असा आहे, की जसं वादळामध्ये एक दीपक किंवा दीपगृह असं आपण म्हणतो ज्याला, की जो आपल्याला योग्य दिशा दाखवतो. योग्य दिशा दाखवतो म्हणजे अशा पद्धतीने नाही, की हां, हे कर, ते कर, तसं कर, आता उठ, कशाला जाते, माझ्या डॉक्टरकडे जा, असं नाही. तो तुम्हालाच प्रश्न विचारून हे करतो, की हे कितपत योग्य आहे? मग आता कसं करायला पाहिजे? आहे ना, आता जसं फायनान्शियलच्या याच्यामध्ये झालं, तर तुम्ही अजून तुम्हाला काय-काय आवड आहे? काय-काय तुम्ही करू शकताय? म्हणजे अजून मग लोकांची उदाहरणं बघा, तिथे बघा. म्हणजे असं नाही की तो हां, "अरे काही नाही होत. अरे मी देतो तुला पैसे." अरे असं ह्याच्याने तुम्हाला अपंग बनवलं जातं. गुरु तुम्हाला किंवा कोच तुम्हाला अपंग नाही बनवत. तो तुम्हाला प्रश्न विचारून तुमच्या आतलंच गुण बाहेर काढतोय. तुमचा आतला प्रकाश जागृत करतोय आणि तेही आपल्या स्वतःच्या अनुभवाने सांगतोय. किंवा नुसतं वाचलेल्या किंवा ह्याच्याने नाही. तो गुरु, टीचर आणि शाळेतला टीचर आणि असा शिकवणारा जीवनातला गुरु याच्यामध्ये फरक तेच असतो. गुरु हा नेहमी आपल्या अनुभवाने सांगत असतो. टीचर म्हणजे एक ठराविक कोर्स असतो. है ना, जसं 5व्या वर्गातला कोर्स, हे गणित, हे मॅथ्स, हे वगैरे 10व्या वर्गातलं हे असं. पण जीवनामध्ये तसं नाही राहत. जीवनामध्ये असा अभ्यासक्रम ठरलेला नाही राहत. तुमच्या जीवनामध्ये काय अडचणी येतात आहे, त्या पद्धतीने तुम्हाला त्याची शिकवण मिळते आणि तुम्हाला स्वतःलाच ते डेव्हलप करावं लागतं. आतून शोधावं लागतं. म्हणून एवढाच एक फरक असतो गुरुपौर्णिमा आणि शिक्षक दिनामध्ये. तर हे असं एक असतं. तर गुरु प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये किंवा एक मार्गदर्शक किंवा एक कोच, मेंटर जे काही असतं, हे असणं खूप गरजेचं असतं. मग ते कोणत्याही विषयाच्या थ्रू का असेना, पण असायला पाहिजे. आणि हा आपला कोर्स आहे, हा त्या मानाने खूप सुंदर आपण म्हणजे तयार केलेला आहे आणि त्याच्यात आपण एकमेकांना म्हणजे मीच कोच आहे, मीच गुरु आहे असं नाही. म्हणून मी तुम्हाला प्रत्येक वेळेस म्हणत असते, की तुमचे पण अनुभव सांगा, अनुभव सांगा, शेअर करा, शेअर करा. तर ह्याच्यामुळे हाच आहे, की आपण प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या रूपाने कुणाच्या ना कुणाच्या तरी आयुष्यामध्ये ॲज अ गुरु म्हणून जातो. कारण तुम्ही जे शेअर करता ते खोटं-नाटं नसतं. तर ते तुमचं आतलं अनुभव असतो तुमच्या जीवनाचं. आणि ह्या लाईफचं अल्टिमेट आउटकम एकच आहे, की तुम्ही काही शिकले ना, ते देऊन जा. ते कारण तुम्ही जाल ना, कोणत्या दिवसात, कोणत्या क्षणामध्ये तुम्ही जाणार आहे ते कोणालाच नाही माहिती जाताना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जे तुम्ही शिकले, जे तुम्हाला वाटतं, की ही गोष्ट मला नव्याने कळली किंवा नव्याने समजली, बोला तुम्ही. समजून सांगा कोणालाही. तो मग तो अननोन असो की काही असो. तर अशा पद्धतीने म्हणजे आपण सगळेच एकमेकांचे गुरु आहोत. एकमेकांना सजेशन म्हणण्यापेक्षा त्यांना एक मार्गदर्शन देणं हे खूप जरुरी आहे. सजेशनपेक्षा मार्गदर्शन हा एकदम योग्य शब्द आहे. तर अशा पद्धतीने जो आपल्याला मार्ग दाखवतो किंवा योग्य दिशा दाखवतो, तो गुरु म्हणजे आपल्या लाईफमध्ये, आपल्या वादळामध्ये म्हणजे कठीण काळामध्ये तो एक दीपक ठरतो, मार्गदर्शक ठरतो आणि असा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असावा. मग तो कोणीही असू शकते. आपले आई-वडील असू शकतात, आपले मित्रमंडळी असू शकतात, इव्हन म्हणजे आपलं छोटंसं बाळ देखील आपल्याला कधीतरी असं दिशा दाखवतो किंवा समजवतो. आपल्याला ग्रहण करण्याची शक्ती आपली वाढवायची आहे. नाहीतर निसर्गासारखा तर गुरुच नाहीये कोणी, आहे ना? निसर्ग तर प्रत्येक गोष्ट आपल्याला शिकवत असतो. तर अशा पद्धतीने आपण त्या नजरेने ग्रहण करण्याचं शक्ती आपल्याला वाढवायची आहे. ठीक आहे? चौथा पॉइंट आहे, की प्रेम, दया आणि सहकार्य
प्रेम, दया आणि सहकार्य याच्यामुळे तुमचं मन हलकं होतं. दया म्हणण्यापेक्षा आणखी करुणा जास्त डीप आहे. आहे ना? दया म्हणजे आपण प्राणीमात्रावर करतो किंवा बिचाऱ्याच्यावर म्हणजे निर्जीव प्राण्यांवर वगैरे म्हणा, असं जे काही म्हणतो त्याच्यावर करतो वगैरे असं. पण करुणा म्हणजे की जे तुमच्यावर अन्याय करतात आहे असं समजा. जसं एक्झॅक्टली म्हणजे आता अन्याय म्हणजे जसं तुमच्यावर पैसेने तुम्हाला फसवलं. पण तरी पण त्याच्याबद्दलची करुणा, की बापरे! याला इतकं साधारण साध्या गोष्टीसाठी याला पैशाचं म्हणजे इतकं खोटं बोलावं लागलं किंवा याला लुबाडावं लागलं. म्हणजे किती लो एनर्जी फ्रिक्वेन्सी याची होती ना. त्याच्यामध्ये असं म्हणजे वाढ काहीच नाही झाली. उलट तो टेन्शनमध्ये गेला. कारण एकदा माणूस खोटं बोलतो, तर दुसऱ्यांना फसवतो, दुसऱ्यांचे पैसे देत नाही किंवा लपवतो. तर मग तो माणूस परत म्हणजे त्या व्यक्तीच्या सोबत येण्याची नजरानजर मिळवण्याची हिंमत त्याच्यात राहत नाही. म्हणजे किती लो फ्रिक्वेन्सी होऊन जाते. तर हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा त्याच्याबद्दल करुणा जागृत होते. आपल्याजवळ पैसे गेले तर ते तर येणारच आहे. पैसा हा कसा आहे, हा चालक आहे, चालत राहतो. हा थांबला म्हणजे जो काही कामाचा नाहीये. तर त्याला चालतच राहायला पाहिजे. द्यायचं, मग तो येतो. तुम्ही जितकं द्याल तितकं तो येईल. तितकं द्याल तितकं येईल. त्याच्याबद्दल कंजूसी नाही ठेवायची आपल्याला किंवा कोणाची उधारी तर जरूर कधीच ठेवू नका. जसंही होईल तसं आपल्याला दिलं पाहिजे. नाहीतर कमीत कमी शब्दाने तरी क्षमा मागणं खूप गरजेचं असते. तर अशा पद्धतीने जेव्हा-जेव्हा तुम्हाला म्हणजे तुमचे उत्तर म्हणजे तुम्हाला समजत नाही किंवा नुसतं कोणाचं ऐकावं लागतं, है ना? म्हणजे तुम्ही कोणाला उत्तर देऊ शकत नाही. पण ते जे बोलतात त्यांचं नुसतं ऐकावं लागतं. तर ती म्हणजे खरी करुणा किंवा खरा प्रेम आहे. तर प्रेम म्हणजे असं नाही, की मी तुझ्यावर प्रेम करते, तर तू माझं ऐकायलाच पाहिजे किंवा मी जे म्हणते ते तुझ्या भल्यासाठी म्हणते. आपण म्हणतो आपल्या मुलांना म्हणतो. तुला समजत नाही तुझ्या भल्यासाठी म्हणतो. आपण 100% त्यांच्या भल्यासाठी म्हणतो. पण काही वेळेस त्यांच्या पण दृष्टीने आपल्याला बघणं, समजणं किंवा त्यांची गोष्ट दाखवणं हे खूप जरुरी असतं. म्हणजे मी तुझं ऐकते आहे, हे समजणं म्हणजे सुद्धा ट्रू प्रेम किंवा करुणा किंवा सहकार्य. त्यांना आपण सहकार्य देणं. नाहीतर आपण जनरली असं म्हणतो, "काय बाई आजकालची पोरं, आजकालच्या पोरांना खूपच असं आहे, असंच आहे. यांना तर आमच्या वेळेस तर असंच होतं, तर आमच्या वेळेस तर तसंच होतं." पण असं बोलून नाही होणार. आता जमाना खरंच बदलतो. आपल्या आई-वडिलांच्या वेळेस कसं होतं, आपल्या वेळेस कसं होतं, आपल्या मुलांच्या वेळेस कसं राहणार, बदलत जाणार आहे. हर 20-25 वर्षानंतर काळ बदलतो. तर हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि आपणही ऐकलं पाहिजे कोणाचं तरी. म्हणजे ऐकण्याच्या भूमिकेमध्ये म्हणजे लिसनिंग जे म्हणतो आपण, भावना समजणं, हे खूप जरुरी आहे. आणि हे जसं-जसं तुम्ही ऐकणार, तसं-तसं तुमचं मन हलकं होतं आणि मन हलकं झालं, तर कठीण वेळ सहज निघून जाते. म्हणजे तो आपल्याला जेव्हा राग येतो ना आपल्या मुलांचा, आपल्या घरच्याच लोकांचा, तर तेव्हा समजून जा, की आपण प्रेम नाही, तिथे प्रेमाला कटछाट केलं आणि तिथे अहंकार जागृत झाला. कितीही तुम्ही बरोबर आहात. मी असं नाही म्हणत आहे, की तुम्ही चुकले आहात, तुम्ही असं नाही, तसं नाही, असं नाही. बरोबर असाल. तुम्ही 100% तुम्ही अगदी तो तव्याला हात लावतो आहे, गरम तव्याला आणि तुम्ही ओढायचा प्रयत्न करता त्याला बिलकुल तुम्ही तुमचा प्रयत्न पूर्ण करत आहात. पण तरी पण जेव्हा त्याची म्हणजे त्याची जी वेळ आहे किंवा त्याचं जे म्हणणं आहे किंवा त्याच्या त्या भावना तुम्ही जेव्हा समजत नाही, तर तिथे तुमचा प्रेम संपतो किंवा त्याला एक कट असा येतो, ब्लॉकेजेस येतात हे लक्षात घ्या. आणि हे इतकं सहज असतं, की आपल्याला समजतच नाही. कारण ह्या गोष्टी कशा अवेअर होऊन समजून घ्याव्या लागतात. है ना? आता आज तुम्हाला समजलं, आता ही गोष्ट तुम्ही उद्या ॲक्शनमध्ये आणले, की मग तुम्हाला समजेल आणि मग तुम्ही मला आपले अनुभव सांगणार. अनुभूती तुम्हाला येणार, हो की नाही? तर हे करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला नुसतं ऐकून होणार नाही. ते जेव्हा तुम्ही ॲक्शनमध्ये आणाल, तेव्हाच तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. कारण प्रेमाने दिलेला आधार हा औषधापेक्षा जास्त परिणामकारक असतो. तर आपण रेकी देतो म्हणजे काय असतं? प्रेम आहे. रेकी म्हणजे प्रेम आहे. रेकी म्हणजे असं नाही, की "हां, मी देतो. तुला झालं नाही बरं? असं कसं नाही झालं? माझी रेकी पॉवरफुल नाही का? अरे, आजकाल तर असंच आहे. अरे, काही नाही फ्रॉड आहे, असं आहे, तसं आहे." असं आपण बोलतो. पण तिथे तुमची रेकी कामच नाही करणार. जर तुम्ही असा विचार करताय म्हणजे तुम्ही रजिस्ट करताय. तुम्ही विचार करताय रेकी दिलं 100% कारण तुम्ही प्रेम दिलेलं आहे, की तुझं भलं हो, तुझं मंगल हो. आजारी लोकांना रेकी देतो म्हणजे
कशा काही डायरेक्टच फक्त रेकीच्याच भरोश्यावर नाही. रेकीच्या माध्यमातून तुम्हाला डॉक्टर्स लोकं भेटतात किंवा कोणीतरी तुम्हाला मदत करणारे भेटतात किंवा असं काहीतरी औषध भेटून जातं, की तुम्हाला त्याचं माहीतच नसतं परिणाम काय होणार आहे. आणि कोणीतरी नुसतं साधं असंही सांगितलं, असं-असं व्यायाम कर तुला इथे त्यात बिलकुल त्रास म्हणजे हे होऊन जाईल किंवा इथे पॉइंट असं दाब आणि तुला एकदम बरं वाटेल. हे सांगायला सुद्धा रेकी तुम्हाला काम करतेय. तर ह्या खूप बारकाईने गोष्टी असतात. म्हणजे तो प्रेमाने दिलेला आधार आहे. हा औषधापेक्षा जास्त परिणामकारक ठरतो कधी-कधी. कधी-कधी काय नेहमीच. नुसतं औषधाने काम नाही होत. औषधं तिथल्या तिथे थांबवतो किंवा बेहोशीचं औषध असते ती एक प्रकारची. त्यामुळे आपल्याला त्याचा लवकर परिणाम होतो वाटतो असा हीलिंग वाटतं. आणि पण प्रेम म्हणजे हा नॅचरल हीलिंग असतो. तर त्यामुळे तिथे धीर धरणं खूप गरजेचं आहे. सहकार्य करणं खूप गरजेचं असतं. त्याच्याने आपण हलके होतो आणि हलकं झाल्यामुळे कठीण परिस्थिती सहजच निघून जाते. नंतर 5वा पॉइंट आहे, की योग्य वर्तुळात राहणं. असं योग्य वर्तुळात राहिलं तर एक प्रेरणा टिकते. प्रेरणा म्हणजे तुमचा उत्साह म्हणा जो काही. अ, वर्तुळ म्हणजे कसं आहे, की तुम्ही अशी एक म्हण आहे बघा, की तुमच्या अवती-भोवती जे कमीत कमी 5 लोकं आहेत, ज्यांच्यासोबत तुम्ही जास्त वेळ घालवता, तसं तुम्ही बनता. आता तुम्ही अवती-भोवती पाहून घ्या. तुमच्या मैत्रिणी कशा आहेत? तुमचे घरचे लोकं कसे आहेत? तुमचे आई-वडील किंवा मुलं कशी आहेत? किंवा तुम्ही ज्यांच्याशी बोलताय किंवा त्यांच्यासोबत वेळ घालवताय किंवा देवाण-घेवाण घालताय किंवा ऑफिशियली याच्यामध्ये जाताय. हे लोकं कसे आहेत? तर हे तुम्ही ज्यांच्यासोबत जास्त वेळ घालता तसंच तुम्ही बनता. त्यामुळे योग्य संगत ही तुमच्या मनाला, तुमच्या स्वभावाला, तुमच्या निर्णयांना दिशा देत असते. हे लक्षात ठेवा. तुमची कोणी मैत्रीण असेल किंवा कोणी असेल आणि ती तुमच्याशी अशा बोलत असेल, की "अरे यार, हे असं आहे, माझा नवरा तसा आहे." अगं तुझा नवरा तसा बोलतो, तुझा नवरा तुला घेऊन तरी जातो माझा. माझा नवरा तो अजून त्याच्यापेक्षा एक बसल्या कामाचं नाहीये गं. एक असं नाहीये गं, तो तसा आहे. मग तो अजून तिसरी म्हणेल, "बापरे! तुम्हाला कामाचं वाटतं. मला तर किती मारतो तो मला माहितीये का?" असं अन् तसं. काय, काय गोष्ट म्हणजे आपण बोलतो. है ना? तर अशा पद्धतीने आपण आपले लोकं आपणच घडवतो आहे. इनडायरेक्टली. म्हणजे तुम्हाला ते 5 लोकं असेच भेटतील जसे तुम्ही आहात. तर योग्य संगत ती तुमच्या आणि ते जे बाहेर भेटलं, तेच तुमच्या आतमध्ये जातं. म्हणजे परत बाहेर आत, बाहेर आत तेच चाललंय तुमचं. हो की नाही? तर योग्य संगत ही तुमच्या मनाला, तुमच्या स्वभावाला, तुमच्या निर्णयाला योग्य अशी दिशा देत असते. त्यामुळे तुम्हाला संगत कशी असावी हे निवडणं फार महत्वाचं आहे. कमी लोकं असो, नका जाऊ किटी पार्टीत, नका जाऊ हे तुम्हाला नाही पटत तर. पॉलिटिक्सचं खूप हे करणं आणि मी नाही बातम्या नाही ऐकत. मला जे पाहिजे तेवढंच मी ऐकते आणि मला जिथे करू शकते, मी करू शकते. पण मी आज इथे बातमी ऐकली आणि 10 लोकांमध्ये ती मी करतच नाही. आहे ना? तर ह्या गोष्टी आपल्याला स्वतः निवडायचं आहे. मला काय करायचं आहे? तर मला जे करायचं आहे ते मी करते छानपैकी. हो की नाही? तर तसं आपल्या निर्णयाला, आपल्या स्वभावाला, आपल्या मनाला ही संगत जी असते ती दिशा देत असते. म्हणून संगत निवडणं खूप महत्त्वपूर्ण आहे. म्हणून तुमचं आयुष्याचं वर्तुळ जे म्हणतो ते कसं असायला पाहिजे? तर प्रेम, प्रेमाच्या ह्याच्यात असतं किंवा जे आधार देणारे म्हणजे सहकार्य तुम्ही देणारे आणि ते पण देणारे आणि सकारात्मकता ज्यांच्यामध्ये भरलेली असते. कितीही कठीण वेळ असो, पण त्याच्यातून सकारात्मकता काय घडू शकते किंवा मी काय करू शकते. तुम्ही असं नका बोलू, की मी एकटी काय करणार आहे? एवढा मोठा ब्रह्मांड, त्याच्यामध्ये मी खसचा दाणा पण नसेल आणि मी काय करू शकते? अरे नका दुसऱ्यांसाठी कमी किंवा स्वतःसाठी तर करू शकतो. स्वतःचं तर जीवन आपण म्हणजे जगल्याचा आनंद जाताना तर मरताना तर कळेल, की वॉव! मी काय जगले आजचा दिवस. एवढं तर बोलून मरू शकतो आपण. ते निदान एवढंसं करा आणि ब्रह्मांड आपल्या आतमध्येच आहे, असं समजू नका. समुद्राची एक लाट म्हणजे समुद्रच आहे. त्याला फक्त आपण ती फोल्ड अशी आली म्हणून आपण त्याला समुद्र म्हणजे लाट म्हटलेलं आहे. ती लाट मोठी आहे की छोटी आहे, ते आपल्या नजर आहे, आपला दृष्टिकोन आहे. पण ॲक्चुअली लाट तर लाटच आहे. मोठी असेल तरी ती समुद्रामध्ये एकत्र जाईल.
लहान असेल ती एकत्र जाईल. काय फरक पडणार आहे अजून? हो की नाही? तर अशाच पद्धतीने ब्रह्मांड हा एवढा अगणित मोठा ब्रह्मांड आहे, मोठा आहे. त्यातून आपण एक छोटीशी लाट म्हणजे आपणही ब्रह्मांड आहोत. त्या पण आपल्याला एवढा एक म्हणजे अधिकार एवढं मिळालेलं आहे आपल्या हातामध्ये, की जणू म्हणजे आपण आपल्या आयुष्याचं वर्तुळ म्हणजे आपल्या आयुष्यातले लोक कसे असावे आणि कसं आपण म्हणजे आपल्या निर्णयांना दिशा देऊ शकतो. आपण आपल्या स्वभावाला दिशा देऊ शकतो. आपण आपल्या मनाला, आपल्या विचारांना दिशा देऊ शकतो. आपण आपलं प्रेम आणि आधार, आपला सकारात्मकता ह्याच्याने आपण आयुष्य आपलं बदलवू शकतो. का नको? ह्या गोष्टी ईझी आहेत. दुःख क्रिएट करणं हे जास्त कठीण आहे. हे लक्षात ठेवा. कोणाबद्दलचं निगेटिव्हिटी बोलणं हे जास्त कठीण आहे. म्हणजे ॲक्चुअली बघा म्हणजे जो भगवान बुद्धांनी सांगितलं, की जळता कोळसा दुसऱ्यांवर फेकणं. त्याच्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला कोळसा उचलावा लागतो हातामध्ये. म्हणजे तो पहिला तुम्हाला तुमचा हात जळतात. तर जसं तुमचा हात जळतो हे बाहेर दिसते तुम्हाला, कॉन्शियसली दिसते ना, तसं तुमच्या मनात राग, लोभ, मोह, माया जे काही निगेटिव्ह भावना आल्या, हे जसं तुम्हाला बाहेर तुम्ही बोलायला बाहेरचे लोकं जसं म्हणजे त्यांना वाईट वाटतं किंवा जी नकारात्मकता पसरते, त्याच्या आधी तुमच्या आतमध्ये पसरते. आणि बाहेर मग त्यांना दुःख होण्याच्या आधी तुम्हाला दुःख आधी होतं आणि दुःख म्हणजे आपल्या पेशींना याच्याने काय म्हणतात वाईट पद्धतीने जाळणं, डॅमेज करणं. तसंही पेशी तर मरतच असतात रोज. पण त्याला जाणून-बुजून डॅमेज करणं आणि वाईट पद्धतीने जाळून म्हणजे डॅमेज करणं, किती मूर्खपणाची गोष्ट आहे ना ही. खरंच कल्पना करा तुम्ही याचा म्हणजे मी जे सांगते ते. थोडंसं म्हणजे डीप विचार करण्याचा प्रयत्न करा, की आपण दुसऱ्यांना जेव्हा वाईट म्हणतो किंवा त्यांना निगेटिव्हिटीने आपण जे काही बोलतो किंवा जे काही त्यांना टीका-टिप्पणी करतो, स्वतःवर करतोय. ते पूर्ण क्रिएट आतून करावं लागतं. बाहेरून काहीच क्रिएट होत नाही. बाहेरून फक्त आपल्याला हे दिसतं ह्या कॉन्शियस माइंडला म्हणजे ह्या डोळ्यांना दिसते. डोळे म्हणजे एक नुसतं साधन आहे. जसं मी हा चष्मा लावलेला आहे. हा चष्म्याने मला थोडं स्पष्ट दिसतं किंवा मला कॉम्प्युटरचा माझ्या डोळ्यावर तेवढा परिणाम होत नाही. त्याचा हा चष्मा आहे. हो की नाही? पण हे जसं साधन आहे माझं, तसंच हे साधन आहे ह्या शरीराचं डोळे. भिंगाचं काम करतोय. त्याला स्वतःची समज नाहीये, की काय बघितलं पाहिजे, काय नाही बघितलं पाहिजे. हां, आपण म्हणतो, की हे नाही बघितलं पाहिजे. आपण म्हणजे कोण? तर ती आपली एनर्जी, आपली समज. तर त्या समजवरच आपण डायरेक्ट काम करू ना. ह्या सगळ्यांचा भाग आहे मग आता याचा उपयोग करायचा आहे. हे सगळे वस्तू जसा आपण उपयोग करतोय, तशा ह्या सगळ्या वस्तू आहेत आपल्या कॉन्शियस माइंड म्हणजे. म्हणजे आपले कान, आपले डोळे, आपली जीभ, आपली स्किन, आपलं नाक. हो की नाही? तर इतकं सुंदर आहे हे आणि बस सिंपल भाषेमध्ये समजायचं म्हटलं, तर कठीण वेळ बाहेर जरी दिसलं, तरी पण याचं सगळं म्हणजे अर्थ सगळं किंवा आतमध्ये आपल्या आतमध्ये सगळं त्याचं म्हणजे काय म्हणतात उत्तरं आहेत किंवा सगळं सोल्युशन आहे. प्रश्न बाहेर जरी लिहिला तरी आतलं सोल्युशन आहे. तर इतकं सुंदर हे आहे, ध्यान आहे. पण हे ध्यान तेव्हाच कामात येईल आपल्या, ही प्रज्ञा बनेल. तर प्रज्ञा म्हणजे काय? सत्य ज्ञान. आणि सत्य ज्ञान म्हणजे की असं ज्ञान, की जे तुम्ही शिका. म्हणजे मी शिकले. मी माझ्या आयुष्यात त्याला आणलं, एक्सपिरियन्स घेतले आणि आता मी तुमच्यासोबत ती गोष्ट शेअर करते. ह्या सगळ्या प्रोसिजरला प्रज्ञा जागृत करणं म्हणतात. तर नक्कीच अशी प्रज्ञा तुमच्यामध्ये पण जागृत हो, हेच माझ्या शुभेच्छा, शुभकामना आहेत तुमच्यासाठी. ठीक आहे? तर आता तरी कमीत कमी शांत बसू नका. आता तरी कमीत कमी एका वाक्यात तरी शेअरिंग करत चला. ओके? तुम्हाला जर असं शेअरिंग नाही करावसं वाटत, तर कमीत कमी आपल्या WhatsAppमध्ये तरी करत चला. कारण तुम्ही WhatsAppमध्ये शेअरिंग कराल. थँक यू नाही बोलायचं आहे तुम्हाला. थँक यू बोलता हा तुमचा मोठेपणा आहे नक्कीच. पण तुम्हाला काय शिकायला मिळालं? 1-2 वाक्यातही तुम्ही लिहिलं ना, तर तुमचे वाक्य बघून इतके 400 लोकं आहेत आपल्या ग्रुपमध्ये आणि किती लोकं येतात आहे? 28 लोकं, मला धरून 29 लोक.
बाकीचे 400 लोक गेले कुठे? 450 लोक. किती दिवस झोपतील ते? तर त्यांना जागृत करायचंय आपल्याला. नुसतं ग्रुपमध्ये जॉइन करून काय उपयोग आहे यार? आणि रेकॉर्डिंग पण नाही बघत काही प्रत्येक जण. कशासाठी लोकं येतात आणि कशासाठी जॉइन होतात मला समजत नाही. तर खरंच तुम्हाला पण माझ्या हा जर पटत असेल ना, खरंच तुमचं जीवन बदलत असेल ना, तर कळकळीने विनंती आहे तुम्हाला, की तुम्ही पण तेवढ्या कळकळीने प्रत्येकाने एक जरी जबरदस्तीने जॉइन करा, की तुला माझा हुकूम आहे. तुमच्या आयुष्यामध्ये एकही जण असा नाहीये, की जो तुमचं ऐकत नाही आणि तुम्हाला ऐकून जॉइन होत नाही. हां. तर किती म्हणजे मोठी गोष्ट आहे ही. म्हणजे काय म्हणावं माझ्यामध्ये केवढी ताकद आहे, की मी 30 लोकांना तर कमीत कमी जॉइन करू शकते. हो ना? तर तुमच्या लाईफमध्ये एक पण पर्सन नाहीये असा? जर नसेल ना, तर आता ही योग्य लोकांची साथ निवडा आणि तयार करा. ठीक आहे? तर आज म्हणजे जबरदस्त हे आहे, तर नक्कीच उद्या मला आणखी म्हणजे 29 लोकं आहेत, तर 28 लोकं आहेत. तर उद्या कमीत कमी सगळ्यांनी एक जरी जॉइन केलं ना, तरी सुद्धा जुळेल. हे आपली ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून नाही म्हणत आहे. पण मला माझ्या मनात जे असं वाटतं ना, की कळावं यार लोकांना, समजावं म्हणून मी तुम्हाला सांगते. तर त्याच्यात तुमच्या साथ असेल तरच होईल ना. ठीक आहे? तर चला आपण आता मेडिटेशनच्या द्वारे शिकूया, करूया आणि मी तुमच्यासोबत शेअर करते एक सुंदर म्युझिक. इथंच हां, ठीक आहे. असं हे म्युझिक आपण ऐकूया. ईशा म्युझिक चॅनल. शांतपणे बसा. डोळे बंद करा. पाठीचा कणा सरळ ठेवा. हात मांडीवर ठेवा आणि डोळे अलगद मिटा. खोल श्वास घ्या. खोल श्वास म्हणजे कमीत कमी 4-5 सेकंद श्वास घेत राहायचा आहे. थोडं थांबायचं आणि हळूवार सोडायचं. आज आपण बघणार आहे की योग्य लोकांची साथ कशी असावी. आज आपण शिकलो की आपल्या कठीण वेळी पार करण्यासाठी योग्य लोक सामर्थ्य देतात. त्यामुळे ही खूप महत्वाची गोष्ट आहे की आपल्यासोबत असणारे लोक कसे आहेत. नुसतं प्रेमाने हातात हात धरूनही म्हटलं आहे की तू ठीक होशील, मी आहे सोबत तुझ्या. एवढी एनर्जी देणारे सुद्धा आपल्यासाठी खूप मोठा आशीर्वाद असतो त्यांचा.
जीवनामध्ये असा व्यक्ती हवा असतो जो अनुभवाने आपल्या मार्ग दाखवतो. गुरु, मार्गदर्शक किंवा मेंटर, कोच जेही कोणी क्षणाक्षणाला आपल्याला मार्ग दाखवत असतो, योग्य दिशा दाखवत असतो. कधी आयुष्यात तुम्हाला उत्तर नको असतात, फक्त तुमचं कोणीतरी ऐकावं हेच पाहिजे असतं. प्रेमाचा आधार पाहिजे असतो. आणि हाच प्रेमाचा आधार औषधापेक्षा जास्त परिणामकारक असतो. आपल्याला आपलं आयुष्याचं वर्तुळ हे आपल्या प्रेमाने, आधार आणि सकारात्मकतेने भरायचं आहे. कल्पना करा, तुम्ही एका वर्तुळात उभे आहात. मध्ये तुम्ही आहात आणि तुमच्या या वर्तुळाभोवती तुमचे सर्व प्रियजन, तुमचे मित्र, तुमचे गुरु किंवा तुमचं जे विश्व आहे ते तुमच्या सभोवताल उभे आहे. सर्व तुम्हाला आधार देत आहेत. तुम्हाला सांगत आहेस, तू एकटा नाहीस, आम्ही तुझ्या सोबत आहोत. चारही बाजूने तुमच्या सोबत ही सकारात्मक एनर्जी आहे, ऊर्जा आहे. तुमचे मित्र असू शकतात, तुमचे गुरु लोक असू शकतात किंवा तुमचे प्रियजन, नातेवाईक. एकटा नाहीस, तू एकटी नाहीस, आम्ही तुझ्या सोबत आहोत. त्यांच्या या शब्दामुळे तुमच्या हृदयात एक प्रकाश पसरतो आहे. तुम्ही श्वास घेत आहात. श्वासासोबत तुमच्या हृदयातून एक प्रकाश, तुमच्या सहस्त्राचक्रातून प्रकाश एंटर होतो आहे. हृदयामध्ये आणि सर्व पूर्ण शरीराच्या पेशींमध्ये प्रकाश पसरतो आहे. सकारात्मकतेची ऊर्जा. आम्ही आहोत तुझ्या सोबत. हा एका शब्दाची ऊर्जा, एका वाक्याची सोबत. जसं तुम्ही विचार करत आहात तसा तो प्रकाश हळूहळू तुमचं मन पण मजबूत करतो आहे. तुमचं मन पण तुम्हाला सांगतो आहे की तू एकटी नाहीस, सारे तुझ्या सोबत आहेस. स्वतःला मनाला सांगा, मला योग्य लोकांची साथ आहे. मला योग्य लोकांची साथ आहे. मी एकटी नाही किंवा एकटा नाही. समर्थ आहे. समर्थ आहे.
आम्ही आहोत तुझ्या सोबत. तुमच्या वर्तुळातून जे लोक आहेत, तुम्ही ज्या वर्तुळात उभे आहात, त्या वर्तुळाभोवती तुमचे जे लोक आहेत ते सारं तुम्हाला बोलतात आहेत, आम्ही आहोत तुझ्या सोबत. सारे तुम्हाला आधार देत आहेत. तुमच्या मनाला, स्वभावाला, हृदयांना दिशा देत आहेत. ती एनर्जी फील करा. तुमच्या आयुष्याचं वर्तुळ हे प्रेम, आधार आणि सकारात्मकतेनेच भरा. करा तो प्रकाश. हा योग्य लोकांची ऊर्जेची अनुभूती सतत आपल्या सोबत ठेवा. मनापासून त्यांना धन्यवाद द्या. वातावरणाविषयी जागृत होऊन हलकेच आता डोळे उघडू शकता. थँक्यू व्हेरी मच.